चांदवडमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। चांदवड येथील शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकासह एकाला अटक। चांदवड येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावर युनिकॉर्न कॉम्प्युटर संचालक शोएब ताहेर नाईक वय वर्ष 31 राहणार चिंचवड चांदवड, त्याचा मित्र विशाल गोविंद जाधव वय वर्ष 33 राहणार संताजी संकुल सोमवारपेठ चांदवड, या दोघांनी क्लासमधील 20 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे दलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही ताजी असताना चांदवडमध्ये असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगनमत करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे फिर्यादीच्या हाताला, मांडीला, छातीला अवांछित स्पर्श करून तिचा विनयभंग केला। पीडितेने त्यास विरोध केला असता तो टेन्शन घेऊ नको, आम्ही कोणाला सांगणार नाही, विशाल याच्या फ्लॅटवर एकटी ये, तुला सगळं समजावून सांगतो असं म्हणाले। असं पीडिता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली असता आरोपींनी तिची वाट अडवून तिला थांबवून धरलं। तसंच नंतर पीडिताला क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅन्टिक गाणे लावून गाणे म्हणून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले। तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देत अशा फिर्यादी पीडितेच्या आणि पालकांच्या तक्रारीवरून चांदवड पोलिसात गुन्हे रजिस्टर नंबर ब कलम 363/2024, BNS कलम 75(1), 78, 79, 126, 2, 3, 5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि यामध्ये दोघा आरोपींना पोलिसांनी पहाटे 5 वाजता ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं। कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे। अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ करत आहेत।